नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळणारा आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, परंतु आवळा चवीला तुरट असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही। म्हणून मी आज मोर आवळ्याची रेसिपी बनवणार आहे, त्यामुळे सर्वजण आवळा अगदी आवडीने खातील। मोर आवळ्याची सगळ्यात सोपी आणि स्टेप बाय स्टेप रेसिपी दाखवणार आहे, ज्यामुळे मोर आवळा हा 2 ते 3 वर्ष अगदी व्यवस्थित टिकेल। कारण मोर आवळा हा असा पदार्थ आहे, जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढे त्याचे गुणधर्म कैक पटीने वाढतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे घेताना हे थोडेसे मोठ्या आकाराचे आणि पिवळसर कलरचे घ्यायचे। जर तुम्ही हिरव्या कलरचे आवळे घेतले तर ते थोडेसे तुरट असतात। आवळे मिठाच्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट भिजत ठेवले होते। त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आणि नंतर पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे। आवळे वाफवण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवायचे, त्याच्यामध्ये पाणी घालून पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे। पाणी गरम झाल्यानंतर मोदक पात्रामध्ये आवळे वाफवण्यासाठी ठेवायचे आणि वरून झाकण ठेवायचे। याला 15 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायचे। आता 15 मिनिटांनंतर झाकण उघडून चेक करायचे। आवळे थोडेसे पिवळ्या रंगाचे झालेले आहेत आणि त्याच्या पाकळ्या देखील मोकळ्या झालेल्या आहेत। इथे मी तुम्हाला चाकूने दाखवते, पाकळ्या अगदी सहजरित्या मोकळ्या होत आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आवळे थोडेसे थंड करून घ्यायचे। आता 15 ते 20 मिनिटांनंतर आवळे थंड झालेले आहेत। याच्या आता पाकळ्या काढून घ्यायचे। अगदी सहजरित्या याच्या पाकळ्या बाजूला निघतात। अशा रीतीने पाकळ्या काढायच्या आहेत आणि आतील बी आहे ती बाजूला काढायचे। चला तर मोर आवळा बनवायला सुरुवात करूया। इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे। मोर आवळा बनवताना स्टीलचंच भांडं वापरायचं आहे, इतर कोणत्याही धातूचं भांडं वापरायचं नाही। कारण आवळा हा चवीला आंबट असतो आणि त्याची धातूबरोबर रिॲक्शन होऊ शकते, म्हणून आवर्जून तुम्ही स्टीलचंच भांडं वापरायचं आहे। अशा रीतीने सर्व आवळ्याच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत। इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, त्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची। आवळा आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, नाहीतर साखर ही लगेच करपते। सुरुवातीला थोडंसं जड जातं हलवायला, परंतु जसजशी साखर विरघळेल तसं हे मिश्रण अगदी सहजरित्या हलवलं जातं। अगदी 7 ते 8 मिनिट लागतात साखर विरघळण्यासाठी। आतापर्यंत एकूण 8 मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता, साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे। आता अजून एक 5 मिनिट याला शिजवून घेऊया। आता 5 मिनिटांनंतर हे मिश्रण जास्त प्रमाणात उकळू लागलेलं आहे। वरती फेस देखील खूप आलाय, तसेच आवळ्याचा कलर देखील थोडा डार्क झालेला आहे। अजूनही साखरेचं पाणी हे अगदी पातळ आणि पांढऱ्या रंगाचं आहे। आवळ्याचा कलर देखील थोडासा डार्क पिवळसर दिसत आहे। आता अजून याला 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया। तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आता 7 मिनिट झालेली आहेत। कलर थोडासा डार्क दिसत आहे। आवळ्याचा कलर देखील तुम्ही ते पाहू शकता, थोडासा लालसर दिसत आहे। आता या स्टेजला यामध्ये 4 लवंग घालायचे। लवंग घातल्यामुळे छान असा फ्लेवर येतो। आवळ्याचा थोडा डार्क लालसर कलर येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम लो करायची आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे अगदी डार्क असा कलर आलेला आहे, म्हणजे हे मिश्रण तयार आहे। आवळा सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी डार्क कलरवरती आलेला आहे। आता लगेचच गॅस हा बंद करायचा आहे। आता हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर आळून येतं। अगदी 25 मिनिटात छान असा मोर आवळा तयार झालेला आहे। मोर आवळा थंड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, थोडासा घट्ट झालेला आहे। याला कलर देखील खूप छान आलेला आहे। तुम्ही अगदी अशा पद्धतीनेच मोर आवळा केला तर तुमचा मोर आवळा अगदी छान तयार होईल आणि 2-3 वर्ष व्यवस्थित टिकेल। फक्त मोर आवळा बनवत असताना पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, तसेच स्टीलच्या भांड्यात बनवायचा आहे
आणि बनल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे. ती बरणी अगदी कोरडी असली पाहिजे. तसेच मोर आवळा घेताना कोरड्या चमच्याने घ्यायचा आहे. तुम्हाला मोर आवळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.